चला निघूया. अरे चप्पल चोर बघा, रंगाचा डब्बा बनून आलाय. काय घातलं यांनी? मलाही नाही माहिती. नमस्कार दत्ताजी, काका काकू नमस्कार. काय कसा दिसतोय मी? थोडी पिस्त लावली असतीस ना तर बोर दिसला असता. चप्पल चोर. सर, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. सोहम, तू विश करतोयस ना? हो अभिजित सर, हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. बाय द वे, आईचा पण बर्थडे आज. हो, कमाल आहे, दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. मग असावर एवढी शांत आणि तू उडाट टप्पू कसा? काय दत्ताजी, आम्ही थोडीशी वाटावाटी केली. म्हणजे माझ्यातला सगळा शांतपणा मी तिला दिलाय आणि तिच्यातला सगळा उडाण टप्पूपणा मी घेतलाय. काय शुभ्रा, सांग ना भासांना. चला चला आपण सगळे पार्टी करायला जाऊया. सर, तुम्ही पार्टी देताय ना? हो हो, चला सिनियर सिटीजन्स या, मागे बसा. दत्ताजी, काका काकू या. सांभाळून रे सोहम. हो. असावरी ताई, अगं मगाशी मी तुला विश करायला विसरले ग. वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे कपडे घातले, हे काय घातलंय तुम्ही? कपडे काय दिसतोय की नाही, एक नंबर हँडसम. तुम्हाला पण हॅपी बर्थडे. थँक्यू. तुमचा पण वाढदिवस आहे ना? मला माहितीये. पार्टीला चाललात का? मला नाही विचारलं. मी चूक केली ना म्हणून. प्रज्ञा, अगं आमचं अचानकच ठरलं, पण तू येऊ शकतेस ना आमच्या बरोबर? अहो, ही आली तर चालेल का आपल्या बरोबर? हरकत नाही, पण काकांना विचारलं पाहिजे. काका, चालेल का प्रज्ञा आलेली? प्रज्ञा, तुला यायला काहीच हरकत नाही, पण गाडीत जागा नाहीये. मला जास्त जागा लागत नाही, एवढ्याशा जागेत मावते मी. मम्मी, पप्पा. मम्मी, थोडं सरकून घ्या. पप्पा सरका. अरे ते कुठे सरकतेस? मी कुठे बसू? ऍडजस्ट करा ना थोडं, होईल जागा. आणखी सरकत राहिलो ना तर डिकीत बसावं लागेल. नाही नाही मम्मी, तुम्ही माझ्या मांडीवर बसा. वा पुढे, वा पुढे, पुढे वा, पुढे वा. झाली जागा, झाली. मी व्यवस्थित बसले. हा. अरे सोहम, तुला गाडी चालवता येते ना? हो, मी चालू गाडी. सर, मी गाडी चालू. हो हो, काहीच हरकत नाही. शुभ्रा, तू माझ्याबरोबर पुढे बस. चला निघायचं का? आणि असावरते आणि अभिजित ते कसे येत आहेत? आम्ही येतो मग टॅक्सीनी. मी पण येते. चल चल सोहम, निघ पटकन. टैक्सी, अंदर ही आओगे?
वा, माझा असा अवतार करून वर माझ्यावरच हसते. अगं बाई, हसूच थांबत नाहीये. असावरी गप्प बस. एकतर हौसेने असे सजून आले असतील. तुझ्यासाठी घातलंय, माझी हौस नव्हती. साधं नोटीस पण केलं नाही. छान दिसताय एवढं पण नाही म्हणाली. छान दिसताय बोलायला गेले तर मलाच हसू येईल. अशीच असेल आजकालची फॅशन. आपल्याला काय कळतंय. बोल ना काहीतरी. मोरासारखे दिसतंय. अगं बाई, मी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाहीत. हॅपी बर्थडे. कसा दिसतोय मी? साहेब, तुम्ही कसे पण कपडे करा, तुम्ही ब्युटिफुलच दिसता बघा. वेलकम वेलकम टू अभिजित अँड आसावरीज मॅम बर्थडे. जेवण केल्याशिवाय जायचं नाही सगळ्यांनी. हॅलो सर. हॅलो. हाय शुभ्रा. ग्रँड पॅक मिनिट. 1 2 3 1 2 3 1 2 3. कशी आहेस मॅडी? मी मस्त एकदम. या ना प्लीज या. काकू या ना. या सावकाश. शुभ्रा, कमाल आहे. आई आणि अभिजित राजे दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी. पण बघ ना, ते राजा भोज आणि आई नाही, म्हणजे मला म्हणायचंय की बघ ना, आईला अभिजित राजेंमुळे इतका लॅविश बर्थडे सेलिब्रेट करायला मिळतोय. हे शुभ्रा, माझा पण बर्थडे ना आपण असाच सेलिब्रेट करूया. सोहम, त्यासाठी पैसे असावे लागतात आपल्याकडे तेवढे. पैसे काय काय असे येतील. त्यासाठी ना फक्त मोठ्या लोकांची ओळख करायला हवी बस. मला ना एक गोष्ट कळली आहे, आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना तर नोकरी करून काही होणार नाहीये. त्यासाठी बिझनेस करायला लागतो. आणि शेख चिल्ली सारखी बसून स्वप्न बघूनही काही होत नाही. थोडेसे कष्टही घ्यावे लागतात आयुष्यात. हे बघ, कष्ट आणि मेहनत करून ना कोणी श्रीमंत होत नाही. त्यासाठी ना डोकं लागतं, डोकं. आणि एक चांगला गॉडफादर. एनिवेज, तुला नाही कळणार. चल. शुभ्रा, हा, असावरी कशी नाही आली अजून? आपल्याच मागे निघाले होते ना. हो, ते ऍक्च्युली आजोबा येतच असतील. मी आल्या जरा तयारीचं बघते. अगं बाई, काय झालं? पंक्चर झालंय. अगं बाई, आता चल चल चल, स्टेपनी कार्ड बदलून टाकू आपण. स्टेपनी आहे पण ती पण पंक्चर आहे साहेब. अरे काय रे, असं कसा तू? सॉरी साहेब. आता काय करायचं? तिकडे ते सगळे लोक आपली वाट बघत असतील ना. नाही नाही, टॅक्सी मिळेल आपल्याला एखादी दुसरी. आणि मी शुभ्राला कळवतो ना, आपल्याला यायला उशीर होतोय म्हणून. अरे देवा, ते रेंजच नाहीये. बाई, टॅक्सी मिळणे जरा कठीण वाटतंय मला. हो ना, इथे दुसऱ्या गाड्या पण येताना जाताना दिसत नाहीयेत. ते घे रे बाबा, तुझे पैसे तर घे तू. हा, मला वाटतं आपण पुढे जरा चालत जाऊया. पुढे मिळेल टॅक्सी कदाचित आपल्याला. हो, पण खूप काळोख आहे. मला खूप भीती वाटते काळोखाची. हो हो, नाही नाही, तू काळजी करू नकोस. तू असं कर ना, तू इथेच थांब, मी जाऊन बघून येतो काय ते. हा, अहो, अरे मित्रा, हा सर. जरा मॅडम इथे थांबतील थोडा वेळ. मी काय मिळते का बघून येतो. जाऊ नकोस हा कुठे. अहो, काळजी करू नकोस, मी येतो लगेच येतो. हा, आणि हे आहेत ना बरोबर. हा, काळजी करू नकोस, आलो. मॅडम बसा ना आतमध्ये. अहो, मॅडम ते बघा आले साहेब.
चला, वाहनाची सोय झाली. हो कुठे आहे? ठीक आहे, सायकल. लाईट सकट. तुला अंधाराची भीती वाटते ना? आता टेन्शनच नाही काय. चल. अगो बाई, या सायकलवर बसून जायचं? हो, नाही तर वाट पाहत बसलो ना तर खूप उशीर होईल. इथे काही मिळणार असं वाटत नाही मला. चल चल चल. साहेब तुम्ही आला ना आता, मी निघतो. पंक्चर आला आहे का बघतो इथं. बघ 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 बघ. चल 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 चल. अहो पण थंडी वाजायला लागली आता. अगो बाई, तुमच्याकडे नाहीये का स्वेटर? नाही ना. चल कशी बसू मला कळत नाही. हो बस सावकाश. त्या पायडलवर पाय दे आणि चल. पडणार नाही ना मी? नाही नाही, सावकाश. थांबा थांबा. बसलीस? थांबा. साडी पायडल मध्ये. चला निघू. डोळे उघडशील? सावकाश चालवा. हो. सगळीकडे शोधून दमले मी. इथे आहेस तू? सॉरी, अभिजित आणि असावरी हा केक कट नाही करणार. त्या दोघांसाठी ना मी जबरदस्त केक ऑर्डर करणार आहे. जेव्हा सगळे तो केक बघतील तेव्हा सुनामी येईल, सुनामी. हाँ हेलो, स्ट्रॉबेरी केक शॉप का? हाँ, मला एक केक हवा होता. हार्ट शेपचा केक. हा म्हणजे 2 हार्ट एकमेकात अडकलेले असतात ना, तशा डिझाईनचा केक हवाय मला. म्हणजे बघितल्यावर वाटलं पाहिजे की ज्यांनी मागवलाय ना त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. हा, कोणी मागवलाय? अभिजित राजे. हो, त्यांनीच मागवलाय. मी कोण बोलतेय? मी त्यांची सेक्रेटरी मॅडी. हा, मेसेज. हा, मोठ्या अक्षरातल्या अभिजित लव्स असावरी. हा, लवकर पाठवा. मी ऍड्रेस मेसेज करते. हो हो, थँक्यू. आपल्या पाठोपाठ निघाले होते, अजून कसे नाही आले? तरी मी सांगत होतो हे वाढदिवस 1.5 दिवस साजरा करायचं वय आहे का? कुठे आहे असावरी? सोम्या, कोंबडीच्या. अहो फोनच लावतोय, लागत नाही आजोबा. शुभ्रा कुठं आहे? आजोबा मी इथेच आहे. शुभ्रा, असावरी कुठं आहे? कुठं आहे ती? बाडी, ए बाडी. आले आले ग्रँडपा. तिथे काय करतेस? काय नाही काय नाही. लपून छपून केक खातेस ना? नाही नाही काय नाही. काही नाही बघा. तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? अगं कुठे राहिला तो चप्पल चोर? फोन लाव त्याला. हो, लावते लावते ग्रँडपा. अभिजित लव्ज असावरी. केक बघून बॉम्बच फुटणार आहे म्हाताऱ्यावर. असावरी तर आज गेलीच समजा.
फोनचा. अगं पुन्हा एकदा लावून बघ ना. हो लावते लावते. आजोबा आईंचा फोन लागत नाहीये. काय सांगतेस काय? फोन ऑफ करून ठेवलाय का तिने? बेअक्कल सारखं बोलू नको. फोन कशाला ऑफ करून ठेवेल? अहो नाही म्हणजे फोनची बॅटरी लो असेल ना म्हणून बंद असेल असं म्हणायचं होतं मला. लागला 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 सरांचा फोन लागला. हा बोल मॅडी. हॅलो हॅलो सर, अहो कुठे आहात तुम्ही? सर किती वेळ लावता इकडे यायला? सगळेजण आलेत सर इकडे. सर तुमचाच बर्थडे आणि तुम्हीच लेट येताय सर. कधी येत आहेत ते विचार. हॅलो हॅलो सर, सर ग्रँडपा खूप चिडलेत. मी कधी येणार आहोत इकडे? हा 1 5 मिनिटात पोहोचतोय मी. हा तोपर्यंत एंटरटेन कर सगळ्यांना. एंटरटेन? सर मी काय करू सर? हा 1 मिनिट थांब. अगं काही कर, गाणी म्हणा, अंताक्षरी खेळा किंवा डान्स करा, काय जमतंय ते करा. ओके सर. सर मी काही करू शकते. ओके ओके सर, लवकर या तुम्ही. बाय बाय बाय. हा चल ठेव. ओके बाय. काय म्हणाला तो? डान्स कर म्हणाला. काय अक्कल आहे का त्याला? नाही नाही सर, इथं येत आहेत 5 मिनिटांमध्ये. मी सांगते तुम्हाला की आपण डान्स करूयात ना सगळेजण. ते डान्स केला नाही तर पार्टी कशी होईल ना? चला चला डान्स करूयात सगळे. काका उठा, काका उठा. चला चला डान्स करू. काकू चला चला चला. चल नाचूया का? अहो काहीतरीच काय. अगं आपल्या जवळच्या 2 माणसांचा वाढदिवस आहे, कशाला संकोच करतेस? चल. दत्ता येतोय. थँक गॉड सगळे रमलेले. आता आईंना जरा उशीर झाला तरी कुणाच्याही लक्षात येणार नाही. काय चाललंय? काय काय झालं ग्रँडपा? काय चाललंय हा पांचट बडा? नाच कसले करताय? ज्यांनी बोलवलं त्याचाच पत्ता नाहीये. काही रीत भात आहे की नाही? लोकांना बोलवायचं आणि स्वतः उशीर करायचा. आमचा अपमान करायला बोलवलंय का? नो नो ग्रँडपा. सर येतील आता. थांबा ना ग्रँडपा प्लीज. तू गप्प राहा मॅडी. ज्याला यात नाही काही कळत नाही त्याने बोलायचं नाही. ही अशी रीत नसते. मला इथे थांबायचं नाही, मी निघतोय. आजोबा आजोबा आणि शपथ काय मस्त भडकलाय म्हातारा. आत्ता यायला हवी असावरी.